राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत आणि भरपूर व्हरायटी। गेल्या 20 वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार, चादर, बेडशीट्स, ब्लँकेट्स, पिलो कव्हर्स, पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये। म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच, राजपाल, हो ना? राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर। विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा। शेतकरी कर्जमाफी, दुधाला भाव, मराठा आरक्षण अशा विविध मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केलं गेलं। सरकारनं लवकरात लवकर मागण्या मान्य केल्या नाही तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल असा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीनं दिला गेला। निवडणुकीच्या प्रचारामध्ये सरकारच्या वतीनं शेतकरी कर्जमाफी, मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं गेलं। मात्र 8 महिने होऊनही सरकारनं आश्वासन पूर्ण केलं नाही। म्हणून सरकारला जाग यावी यासाठी संभाजी ब्रिगेड राज्यभर आंदोलन करत आहे। सरकारनं मागण्या मान्य केल्या नाही तर तीव्र आंदोलन केलं जाईल असाही इशारा दिला गेलाय। महाराष्ट्रामध्ये सरकार येऊन देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊन 7-8 महिन्याचा कालावधी सातत्यानं कर्जमाफीची मागणी होते। निवडणुकीमध्ये त्यांनी कर्जमाफीची घोषणा केली। कर्जमाफीची मागणी केल्यापासून सातत्यानं अनेकदा आपण पाहिलं शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात। महाराष्ट्रामध्ये आज दररोज 3 शेतकरी सरासरी आत्महत्या करतायत आणि याचं प्रमाण वाढत चाललंय। आणि यावर सत्ताधारी म्हणून देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सहकारी बोलतायत की बा आम्ही कुठं नाही म्हणतोय, आम्ही देतोय, ही चेष्टा केल्यासारखं, टिंगल केल्यासारखं ती लोक बोलतायत। आमची मागणी आहे की तुम्ही तात्काळ सरसगट शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे। काल परवा आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामधल्या नेवासी तालुक्यात ओडुले इथं बाबासाहेब सरोदे ह्या आमच्या सहकारी शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी कर्ज माफी होत नाही, कर्जाच्या विळख्यात तो सापडला आणि दुर्दैवानं त्यांनी त्या ठिकाणी आत्महत्या केली। माझी तमाम शेतकऱ्यांना, नगर जिल्ह्यातल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना विनंती आहे, आता आत्महत्या करू नका। संभाजी ब्रिगेड आपल्या पाठीशी आहे। कसे देत नाही ते संभाजी ब्रिगेड निश्चितपणे पाहिल। हे काय सांगते देऊ कुठं नाही म्हणतो, आता तुमचा बाप दिल्याशिवाय राहणार नाही। संभाजी ब्रिगेड मैदानात उतरलेलं आहे। कर्जमाफी बरोबरच आज मराठा आरक्षणाच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर मराठा आरक्षण असेल, धनगर आरक्षण असेल, सतत झुलवत ठेवण्याचं काम केलं जातं। मराठा आणि मराठा विरोधी ओबीसी हा संघर्ष निर्माण केला जातो। हा संघर्ष निर्माण करणारी ही सत्ताधारी मंडळीच आहेत। मनोज जरांगे पाटलांनी आरक्षणाची मागणी घेऊन फिरतायत। सातत्यानं त्या आरक्षणाच्या मागणीच्या अनुषंगानं ते सातत्यानं धडपडतायत, प्रयत्न करतायत। अतिशय मोठा त्याग त्यांचा आहे। असं असताना सुद्धा जरांगे पाटलाला बदनाम करण्याचं घाणेरडं कृत्य सत्ताधारी मंडळीकडनं होते। सातत्यानं मराठा ओबीसी संघर्ष निर्माण करून त्यामध्ये जरांगे पाटलांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातोय। हे मराठा समाजाला किती दिवस सहन करायचं? मुळात सरकार म्हणून सरकारची जबाबदारी आहे की मराठा ओबीसी संघर्ष होणार नाही, तेढ होणार नाही, अशा पद्धतीचा प्रश्न हा निकाली काढला पाहिजे। मराठ्यांनाही आरक्षण दिलं पाहिजे आणि त्याचबरोबर ओबीसी बांधवांवरही अन्याय होणार नाही याची काळजी घेणं ही जबाबदारी सरकारची आहे। सरकार म्हणून त्यांनी ती प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडली पाहिजे। त्याचबरोबर धनगर आरक्षणाच्या बाबतीत अनेक नेते धनगर आरक्षणाच्या माध्यमातून मोठे झाले, त्यामध्ये तो आके असेल, तो पडळकर असेल, परंतु आज रोजी हे धनगर समाजाच्या कुठल्याही आरक्षण असेल किंवा धनगर समाजाच्या व्यथावर हे लोक बोलत नाही। ते नको तिथल्या गोष्टीवर नको त्या पंचायतीकडे धोंबलं खेळतायत आणि त्याचा टीआरपी वाढून घेतायत। त्यामध्ये ते कुणाचे दलाल म्हणून काम करतायत हे सर्व महाराष्ट्र पाहतोय। परंतु संभाजी ब्रिगेड मात्र त्या धनगर समाज बांधवांनाही वारंवार सोडणार नाही। धनगर समाज बांधवांच्या व्यथा आणि त्यांच्या आरक्षणाची भूमिका जी आहे त्या बाबतीतही सरकारने ठोस भूमिका घेतली पाहिजे। तोही प्रश्न निकाली काढला पाहिजे। या समाजामध्ये, या राज्यामध्ये तेढ होणार नाही हे सोडून या ठिकाणी या राज्यामध्ये सातत्यानं जातीय तेढ, धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सरकारचेच काही बगलबच्चे करतायत। आज महाराष्ट्र राज्यामध्ये सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संभाजी ब्रिगेडच्या वतीने लक्षवेध आंदोलन करत आहोत। हा लक्षवेध याच्यासाठी आहे की या आंदोलनामध्ये आम्ही ज्या काही सर्व मागण्या केलेल्या आहेत त्या सर्व देवेंद्र फडणवीस साहेबांनी सत्तेत येण्या अगोदर स्वतः मागण्या केलेल्या होत्या। त्याच्यातला साधा विषय जर आपण पाहिला की 2024च्या विधानसभे अगोदर त्यांनी प्रचारात सांगितलं होतं की सत्तेत आलं तर शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करेल। सत्तेत येऊन आता 8-9 महिने झालेत, अद्याप त्यांनी तो निर्णय घेतलेला नाही। त्यामुळे आमची संभाजी ब्रिगेड त्यांचं लक्ष वेधू इच्छित आहे की तुम्हीच जाहीर केलेलं आहे तर शेतकऱ्यांना आता कर्जमाफी द्या। 2013-14 मध्ये देवेंद्र फडणवीसांनी मराठवाड्यामध्ये सोयाबीन यात्रा काढली होती आणि 12 वर्षापूर्वी मागणी केली होती की सोयाबीनला 8,000 रुपये दर द्या। त्यावेळेस 4,000 रुपये दर होता। देवेंद्रजी, आमची मागणी हीच आहे की 12 वर्षापूर्वी जो दर आहे तो आजही सोयाबीनला तोच दर आहे। त्या शेतकऱ्यांना दिलासा द्यायचा असेल तर तुम्ही जी मागणी केली होती 8,000ची, ती 8,000ची मागणी पूर्ण करा।
शेतकरी दुधाचा व्यवसाय करतोय आणि तुम्ही विधानसभेत मागणी केली होती 10 वर्षापूर्वी 12 वर्षापूर्वी की दुधाला 70 रुपये दर दिला पाहिजे. आणि आमची तीच मागणी आहे की या दुधाला 70 रुपये दर द्या आणि हे भेसळयुक्त दूध बंद करा. आमच्या शेतकरी अडचणीत आलेला आहे आणि दूध सेवन करणारा आमचा सगळा सर्वसामान्य समाजही अडचणीत आलेला आहे. आणि आमची पुढची मागणी अशी आहे की या निवडणूक आयोग आणि ईव्हीएम वरती सर्वसामान्य जनतेचा विश्वास राहिलेला नाही. एका संस्थेने सर्वे केलेला आहे 19 राज्यात 100 लोकसभा आणि 400 विधानसभेमध्ये 72% लोकांनी सांगितले आमचा निवडणूक आयोग आणि ईव्हीएम विश्वास नाही. म्हणून संभाजी ब्रिगेड अधिकृत मागणी करतंय, लक्ष वेधतंय की हे ईव्हीएम बंद करा आणि बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या. जर तुमचं याने लक्ष वेधून जर जाग येत नसेल तर येणाऱ्या काळामध्ये संभाजी ब्रिगेड रस्त्यावरची तीव्र लढाई लढणार आहे. तर मराठा समाजाच्या होणाऱ्या आंदोलनाला पाठिंबा देखील देण्यात आलाय. निवडणुकीच्या दरम्यान मतांची चोरी झाली आहे, म्हणून महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात अशी ही मागणी करण्यात आली आहे. यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे, प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत, राजश्री शिंदे, सुदाम बोरुडे, निलेश बोरुडे, श्याम जरे, राजेंद्र काटकर यांसह संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येनं हजर होते. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 96 23 25 67 22.